पहाटे 4 वाजता उठायचं, पोलीस व्हायचं म्हटल्यावर सराव तर हवाच. त्यासाठी जायचं, पुन्हा 7 वाजता येऊन आईच्या चहाच्या गाड्यावर आईला मदत करायची. दुपारी घरी अभ्यास आणि सोबतच घरगुती मेस घरात असल्यानं आईला पुन्हा हातभार लावायचा. पुन्हा संध्याकाळी तिचा अभ्यास आणि आईला मदत, असं करत करत ईशानं आपलं आणि आईचं स्वप्न पूर्ण केलं. परिस्थिती बघून आपल्याला मोठं व्हावं लागतं आणि आपल्याला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ईशा आता एक पोलीस झाली आहे. पुणे पोलीसमध्ये ती रुजू होणार आहे. ईशाचं छानसं कुटुंब, आई, वडील आणि छोटा भाऊ. पण अचानक वडिलांचं निधन झालं आणि आईला हातभार देत घराची जबाबदारी सुद्धा ईशाने सांभाळली. तिने असं म्हणजे माझ्यासारखं तिला कष्ट करावं लागू नये, ती स्वतःवर उभं राहून छान राहावी. मला आईनं खूप मदत केली, तिनं खूप साथ दिली. कोल्हापूरची ईशा कळंबेकर चहाचा गाडा चालवत चालवत आता पोलीस बनले. जशी चहामध्ये गोडी आहे तशीच आता ईशाच्या आयुष्यात सुद्धा गोडी आली म्हणायला हरकत नाही. पण यासाठी या मायलेकींनी जिद्द बाळगली आणि नेमकं काय काय कष्ट केलं, चला पाहूयात ईशाच्या या यशोगाथामध्ये. गोकुळ सोबत गोकुल. सध्या अनेक तरुण असतील किंवा मुली असतील, युवक युवती असतील, पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून 16 तास अभ्यास आणि त्याचबरोबर पहाटे उठून सराव करण्याचा प्रयत्न करत असतात आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगत असतात. मात्र वाट्याला आलेलं संघर्ष, आलेली संकट यावर मात करत पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगले ती कोल्हापुरातील एका तरुणीनं. तिचं नाव आहे ईशा कळंबेकर. कोल्हापूर शहरातील लाड चौकामध्ये ती चहाचा गाडा चालवते आणि चहाचा गाडा चालवत असताना तिने पोलीस पदाला यशाची गवसणी घातलेली आपल्याला पाहायला मिळतंय आणि नुकतीच ती पुणे पोलिसांमध्ये तिची पोस्टिंग आता झालेली आहे. आणि तिच्याशीच आता संवाद, तिचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, तिला प्रेरणा कुठून मिळाली, हे जाण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. ईशा, तुझं KK न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगशील, आता तुला कशा भावना आहेत ग तुझ्या, आता तू पोलीस झालीस? मी खूप खुश आहे आणि आईला खूप आनंद आहे. बर, आता तू खूप खुश आहेस हे सांगतेस, मात्र ज्या वेळेला तुझं बालपण जे होतं किंवा शिक्षण तुझं होतं ते कशा प्रकारे होतं? नॉर्मल आपली मिडल क्लास फॅमिली सारखंच होतं. मग माझं शिक्षण असं आहे की मी 9वी पर्यंत कोल्हापुरात पद्माराजेला होते. नंतर 10वीत मी पुण्याला गेले. मी तर 7वी पासून आपले पाटोळे सरांकडे मी जुडो शिकत होते. माझं पुण्यात सिलेक्शन झालं क्रीडा प्रबोधिनी, मग मी तिकडं होते. मग तिथून इकडं घरी कोल्हापूरला परत आले. नक्कीच. मग आता मला 4 सांग, वर्ष. पोलीस तू आता झालेली आहेस, पोलीस पदाची गवसणी तू घातलेली आहेस, पोलीस होण्यामागं तुला प्रेरणा कोणाकडून मिळाली? मला आईनंच लहानपणापासून सांगितलं की तू पोलीस होण्यासाठी प्रयत्न कर. बर, तसा तू अभ्यास आणि सराव सुरू केला. हो. मग मला सांग, चहाची गाडी सांभाळायला सुरू केलीस, ती वेळ का आली तुझ्यावर? आईला मी मदत करत होते कारण बाबा आजारी असायचे, त्यामुळं आईला मदत करायला आणि अभ्यास करून दोन्ही करायला लागायचं. मग आता चहाचा गाडा आणि तुझा पोलीस भरतीचा अभ्यास असेल किंवा सराव असेल, याचा समतोल कसा तू राखायचीस? सकाळी 4 वाजता उठून आवरून ग्राउंडला जायचे आणि तिथून मग 7 पर्यंत घरी यायचे. तिथून मग आईला मदत करून मग एक 9 पर्यंत आवरायचं, आईला मदत करून मग घरी जाऊन मी अभ्यासाला बसायचे. मग त्यानंतर आमची घरात मेस पण आहे, त्यामुळं ती मुलं जेवायला आली की त्यांना जेवणासाठी वाढायसाठी. म्हणजे तू जेवण पण बनवतेस? नाही, आईला मदत करायची. आई जेवण आईच करायची, आईला मदत बाकीच्या गोष्टी आणायचं किंवा वाढायचं. बर, तुला आई बाबांचा असेल किंवा तुला एक छोटा भाऊ पण आहे, या सगळ्या कुटुंबाचा तुला पाठिंबा कसा होता या अभ्यासादरम्यान किंवा हे सगळं करत असताना? मला आईनं खूप मदत केली, तिनं खूप साथ दिली. बर, आता मला जर सांगशील की तू चहाचा गाडा चालवायचीस, अभ्यास करायचीस आणि या सगळ्यातनं तू आज एक मोठ्या पदावर गेलेली आहेस आणि आता तुला
पुढं जाऊन भविष्यामध्ये आणखीन कोणतं ध्येय तू ठेवलंय समोर? इथून पुढं अजून मोठ्या पोस्ट मिळवायच्या आहेत. बर. त्यासाठी मी प्रयत्न करेन. आता हे सगळा तुझा प्रवास झाला, तू शिक्षण कसं घेतलं, शिक्षणानंतर तू क्रीडा प्रबोधिनीला गेलीस, जुडो करत तू पोलीस भरतीच्या आईकडून प्रेरणा तुला मिळाली आणि आईकडून प्रेरणा घेत असताना तू पोलीस भरती देखील आता केलीस आणि पोलीस झालीस देखील. ह्या सगळ्यामध्ये अभ्यास तुझा, चहाचा गाडा असेल आणि तुझा सराव असेल, यामध्ये तू वेळ कसा काढायचीस? अभ्यासासाठी आई मला खूप आवरून द्यायची. मी तिला थोडीफार मदत करत होते. आणि इथलं सकाळी जेवण करून ती इकडे यायची. मग तिथून मी घरी गेल्यावर मग अभ्यासाला बसायची. थोडंफार घरातलं आवरून मग अभ्यासाला. मग दुपारी थोडा वेळ मिळायचा आणि संध्याकाळी रात्रीचा एक वाजेपर्यंत किंवा 2 वाजे परत सकाळी उठून आणि रनिंग करून रेग्युलर. तुझ्या ह्या प्रवासामध्ये एक दुःखद घटना घडली, म्हणजे तुझ्या बाबांचं निधन झालं. होय. तर हे बाबांचं निधन, आईला आधार देण्याची गरज असेल आणि यातून तू अभ्यासासाठी वेळ दिलास, तर काय तुझ्या त्यावेळेला भावना कशा अशाच? परिस्थिती बघून आपल्याला मोठं व्हावं लागतं आणि आपल्याला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. खरं तर तू आता भावनिक झालेली आहेस. एकीकडं तू बाबांच्या निधनाचं दुःखाचा डोंगर तुझ्यावर कोसळलेला असताना देखील तू हे सगळं केलंस. आता अनेक जण जे आहे ते पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगतात. त्या मुलींना असेल किंवा तरुणांना असेल, तू काय संदेश देशील? मला आई वडिलांसाठी मोठं व्हायचं. आपल्यासोबत ईशाच्या आई आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांची प्रेरणा घेऊन ती पोलीस झाली, त्यांनी प्रेरणा तिला का दिली असेल आणि तिच्या या यशामागं त्यांचा किती पाठबळ होतं हे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, आज ईशा तुमची मुलगी आज पोलीस स्वतःच्या झाली? पायावर उभं राहावं. बर. स्वतःच काहीतरी मी स्वतः पायावर उभं राहून पुढे मोठे क्लास 1 ऑफिसर व्हावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. म्हणून तुम्ही तिला पोलीस होण्यासाठी हे केलं. तुमच्या या चहाच्या गाडीवर तिचा हातभार कितपत आहे हो? ती सकाळी पाणी मारण्यापासून सगळी कामं करते. बर. मी स्वयंपाक करते, ती धुणं भांडी, इथे पाणी मारायचं मला लावून द्यायचं. मला घरात जास्त काम असेल तर ती इथे चहा करते. मी बाहेर चहा घेऊन जाते तेव्हा ती इथे थांबते, भांडी घासते घरी गेल्यानंतर. बर. खानावळीमध्ये देखील ती तुमच्या सोबत हातभार लावते असं ती म्हणाली. जेवण करते का हो तसं चांगलं ती? जेवण म्हणजे ती असं बिर्याणी, बर. पिझ्झा वगैरे असं चपाती भाकरी मग माझ्यासारखी येत नाही, बर. पण ती बाकीचं करते. मी आता कुठेतरी बाहेरगावी गेले पण मुलांची गैरसोय नाही म्हणून ती मुलांना आमटी भातही करून वाढते. बर. आता तुम्ही सांगितलं की मी तिला लहानपणापासून एक चांगली क्लास 1 ऑफिसर व्हावी, त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. तुम्ही प्रेरणा दिली तिला, मात्र ती ज्या वेळेला तुमच्यासोबत इथं हातभार तुम्हाला मदत करायला येत होती, तुम्ही तिला थांबवत होतात का? थांबवायची म्हणजे तेवढं गरज असेल तेवढंच, झालं की जा अभ्यासाला बस. मग ती पण आई तुझं झालं की मला बोलव, आपण जेवूया, परत आपण अभ्यासाला बसायचे. बर. तिला प्राणी वगैरे आवडतात. आमच्याकडे एक पांढरा कुत्रा आहे, म्हणजे असं असतं कुणाला तरी चुकून आलेला आहे, द्यायचा म्हणून ठेवला होता तिने, पण एका दोघांनी नेला पण तो तिथे राहिला नाही, परत आमच्याकडे आला. मग तो आमच्याकडेच आहे. मग हा हॉस्टेलला असतो, त्याला फिरवायला लागते. तेवढं त्याला खायला द्यायचं, फिरवायचं, आपला अभ्यास करायचा, मला मदत करायची. तिने भरपूर माझी कामं केलीत आणि आपला अभ्यास करून ती गेल्या वर्षभरापूर्वी तुमच्यावर एक दुःखाचा डोंगर ढासळला, म्हणजे आपल्या पतीचं निधन झालं. त्यानंतर तिनं ते सगळं पेललं, तुम्ही तिला हातभार लावला, तिने तुम्हाला हातभार लावला, म्हणजे एकमेकाला तुम्ही पाठिंबा देत गेला, आधार देत गेला. काय भावना होता त्यावेळेला तुमच्या? तिने असं म्हणजे माझ्यासारखं तिला कष्ट करावं लागू नयेत, ती स्वतः पायावर उभं राहून छान राहावी. आता ती पोलीस झालेली आहे, तुमचे एक सुरुवातीचं यशाची पहिली पायरी तिनं पार केलेली आहे. पुढे भविष्यात ती आणखीन अभ्यास करणार असं तिचं एक तिने डोळ्यासमोर आपलं एक फोकस ठेवलेला आहे. आता काय वाटते, तुम्ही जे अनेक मुलं आहेत जे यामध्ये त्यांना पोलीस व्हायचं आहे, प्रामाणिकपणे अभ्यास करावा. काही लोक मुलं कसं म्हणजे अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये, तसं तिने नाही. म्हणजे ही मुलं, हा मुलगा सुद्धा माझ्याकडे येतो, आम्हाला उन्हाळ्यात पावसात कधी तो फोन केला की तो हजर असतो. तो काय माझा नातेवाईक नाही पण धरून ठेवा, तिला सख्या बहिणीसारखं करतो तो. अशी ती त्याच्याबरोबरही जाते प्रामाणिकपणे सगळं. मला कधी तिने फसवून कुठे गेलेली नाही, काय केलेलं नाही, चांगल्यापणाने अभ्यास करून ती मोठी. आता कसं वाटते, तुमची मुलगी आता पोलीस झालेली आहे,
काय वाटते तुम्हाला? काय वाटतं म्हणजे तिची ती आहे आणि तिने वरच्या पोस्ट मिळवून क्लासमध्ये अधिकारी व्हावे आता तुमचा पाठिंबा कसा राहील इथून पुढे? आणि आहे असाच म्हणजे ती मला किती जरी मोठी झाली तरी ती मला लहानच आहे. मी कायम तिला माझी मुलगी ती पोलीस झाली तरी ती पोलीस तिकडे ऑफिसमध्ये, घरी आल्यानंतर माझी इच्छा असते. आपल्यासोबत ईशाचा भाऊ आहे, आपण त्याच्याशी बोलूया. त्याला कसं वाटतंय आणि त्याच्या भविष्यात त्याला काय व्हायचंय आपण जाणून घेऊयात. तुझं नाव कसं? माझं नाव साहिल भारत आंबेकर. बर, काय करतोयस तू आता? मी आता शिकतोय 9वीला आता. 9वीला आहेस होय. बरं, आता तुझी दीदी पोलीस झाली आहे, कसं वाटते तुला? मला अभिमान वाटायला. कसला अभिमान वाटते तुला? माझी दीदी पोलीस झाली आहे. स्वतःच्या पाया उभा राहून चाची गाडी चालवून. बर, तू कधी चहाच्या गाडीवर गेलायस का तिच्यासोबत? हो. बर, मग आता दीदी पोलीस झाली, तुला काय व्हायचं आहे? IAS ऑफिसर. IAS ऑफिसर होणार आहे. मग त्याचा अभ्यास कसा करणार तू आता? आतापासूनच तयारीला लागणार मी रोज. बर, आतापासून तयारी लागणार. आणि तुला अभ्यास सांगणार कसा कोण? दीदी आहे. बर ऑनलाईन क्लासेस. बर, मम्मीनं ईशा दीदीला प्रेरणा दिली तू पोलीस हो म्हणून, तुला दिली का रे तशी? आई म्हटली तुला काय बनायचं आहे ते बन, पण स्वतःच्या पाया उभा. तर आपण पाहिलं की आई वडिलांसाठी आपल्याला मोठं व्हायचं आहे, आई बाबांचा आधार व्हायचा आहे. इतका मोठा संघर्ष असताना देखील चहाचा गाडा चालवत आईच्या खानावळीमध्ये तिला हातभार देत तिनं आपलं स्वप्न उराशी बाळगलं. आपला जो फोकस होता तो फोकस तिनं हटवू दिला नाही आणि लहानपणापासूनच आईकडून जी प्रेरणा मिळाली पोलीस होण्याची, ती प्रेरणा तिनं सोडली नाही. आणि या ईशा कळंबेकर हिनं पोलीस पदाला आज यशस्वीपणे गवसणी घातलेली आहे. त्याबद्दल KK न्यूज कडून तिचे खूप खूप अभिनंदन. अशाच तरुण मुला मुलींच्या यशोगाथा पाहण्यासाठी KK न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.